माध्यमातून आपण पाहतोय 8,000 रुपये। त्याचबरोबर गिरीश त्रिवेदी सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य। सन्माननीय प्रवीण तारी सर यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य। दीपक केतीवाला सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य। सन्माननीय चिन्मय बोरा सर यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य। सन्माननीय कमलेश विश्वकर्मा सर यांच्या माध्यमातून 2,001 रुपये। बरोबर आपण पाहतोय हिमांशु गज्जर सर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य। सन्माननीय परेश पवार सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य। सन्माननीय हर्षद पाटील यांच्या माध्यमातून 1,111 रुपये। त्यानंतर राजेश महाजन सर यांच्या माध्यमातून 1,111 रुपये। त्याचबरोबर नरेश व्यास सर यांच्या माध्यमातून 1,111 रुपये। सौभाग्यवती कांक्षिणी रुचा मात्रे मॅडम यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज। त्यानंतर सन्माननीय संतोष शिंदे सर आणि यांच्या माध्यमातून 1,000 रुपये। त्याचबरोबर संतोष चव्हाण सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपये। त्याचबरोबर आपण पाहतोय आपल्या या फ्रेडून फार्माचे एमडी अर्थातच फ्रेडून सरांच्या माध्यमातून 2024-25 च्या आयोजनाकरिता प्रथम पारितोषिक 51,000 रुपये 151 रुपये। तदनंतर द्वितीय पारितोषिक 41,141 रुपये। तृतीय पारितोषिक 31,131 रुपये। चतुर्थ पारितोषिक 21,121 रुपये। मॅन ऑफ द सिरीज 21,121 रुपये। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अँड बेस्ट फिल्डर यांच्यासाठी 11,111 रुपयांचं भरीव असं मात्र बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या या फ्रेडून फार्माचे एमडी फ्रेडून सरांच्या माध्यमातून। आणि ती 2 लाखाची एक आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलं, हे कॅश प्राइज आलं आणि आणखीन जे काही मदत होईल ते करण्यासाठी निश्चित स्वरूपात त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर आपण पाहू शकाल या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं करंडक सन्माननीय या कंपनीचे व्यवस्थापक आदरणीय सन्माननीय लक्ष्मण पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं करंडक। द्वितीय चषक आपल्याला पाहायला मिळतंय खऱ्या अर्थानं आपल्या कंपनीचे सीईओ अभिजित सिंग साहेब यांच्याकडनं। तृतीय चषक प्रवीण तारी साहेब। चतुर्थ चषक चंद्रकांत घरत साहेब। आणि आपण पाहतोय या उर्वरित 12 संघांना सन्मान चिन्ह सन्माननीय दिलीप केतीवाला साहेब यांच्या माध्यमातून। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजेश महाजन साहेब यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आली। मॅन ऑफ द सिरीज चषक आणि बॅट दीपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आली, थँक्यू सो मच। बेस्ट बॅट्समन हर्षद पाटील सर त्यांच्या माध्यमातून आले, थँक्यू। बेस्ट बॉलर चषक संतोष लांडगे साहेब। तदनंतर विनर टीम्सला मेडल अनिल देशमुख सर। आणि आपण पाहतोय आमचे सर्व हे जे दाते आहेत त्यांच्यामुळे ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीची राहिली। देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्यांचे हात धरावे, ज्या अनुषंगाने एकमेकांना सहाय्य करू अशी फ्रेडून प्रीमियर लीगचा एक सुंदर रूपरेषा आपल्याला बघायला मिळते। चेंडू बराच काळ हवेत, सेमीफायनल 1चा आगाज आणि अत्यंत महत्त्वाची मॅच। इथून जर जिंकलात तर फायनलचं गोल्डन तिकीट मिळेल, इथून जर हरलात तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी एक संधी पुन्हा मिळेल। परंतु प्रत्येकाला वाटतं चॅम्पियन या नावाची सातत्याने चर्चा होत असते। फायनल मध्ये कोण हरला ह्याला महत्व नाही, फायनल कुणाच्या नावी राहिली हे खूप अत्यंत महत्वाची भूमिका आहे। जाऊया मॅच कडे। षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातला मात्र आपण पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातला दुसरा चेंडू फेकून झाला। ज्या वेळेला आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 वरती। मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात यावेळेला बॉलला उडवलाय चेंडू कली आणि थर्डमॅनच्या मधोमध निघून जाईल तिथे चेस करतायत, परंतु चेंडू थांबणं थोडंसं कठीण। चेंडू चाललाय सीमा पार, आलाय चौकार 4। संघाचं नाव पुढे आलं पाहिजे, ज्या अनुषंगाने चाललेली भांडगड, ज्या अनुषंगाने चाललेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये। 4-4 षटकांचे मॅच मेंटेनन्स टीम मात्र पूर्ण प्लॅनिंग मध्ये असेल की आता पुढील सामना आपल्याला कसा खेळावा लागेल। एचओ मामालेट संघानं ना भूतो ना भविष्यती काही सामना बदलवला। खऱ्या अर्थानं आपण पाहतो क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी काय होईल याचा नियम नाही, ज्या अनुषंगाने आपण तो संघ पाहायला मिळाला। न्यूट्रिशन बॉईज ऑलमोस्ट 56 धावा ठोकल्या गेल्या, परंतु तदनंतर यावेळेला हा चेंडू अतिशय चांगला। या चेंडूमध्ये उसळी आणि वेग या दोन्ही गोष्टींचा अत्यंत महत्त्वाचा मिलाप आपण पाहिला आणि त्या अनुषंगाने हा डॉट बॉल आलाय।
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर मिलन दर्शवतात की 11 धावा, चेंडूंचा खेळ झालाय 5. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. दर्शन पाटीलनं कालचा दिवस गाजवला आणि मला तरी वाटतं निश्चित स्वरूपात 99 धावांवरती खेळतो. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार, बिग हिट आलाय, फटका सीमारेषा पलीकडे, षटकार. आणि रुपये काय कमालीचं आयोजन राहिलं. मोठमोठ्या स्पर्धा होत असतात परंतु सातत्य राखणं गरजेची भूमिका असते आणि सातत्याचं दुसरं नाव अर्थात फ्रेडून पारमा आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दर्शन 99 धावेंसहित जबरदस्त कामगिरी केली विथ बॅटनं. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय सचिन दादा देखील मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याच डिपार्टमेंटचा इथे मात्र जो सामना चालू आहे त्यांना मी कालच्या दिवसापासून पाहतोय. जसा सामना सुरुवात होते तसं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात, स्कोर कार्ड कडे बारकाईने लक्ष असतं आणि खेळाडूंना चिअर्स करत असताना सचिन दादांना आम्ही पाहतोय. जबरदस्त क्रिकेट राहिलं कालच्या दिवसापासून. दर्शन पाटील यांना आपण पाहतायत, उंच पुरा मजबूत बांध्याचा असा मात्र खेळाडू. ओव्हर द स्टंप्स यावेळेला बॉलला दिशा दिली आणि तदनंतर आपण पाहतोय दिशा थोडीशी आपण पाहतोय फाईन लेगची क्लिअर करताना चेंडू पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, आलाय 4. बॅक दर्शन पाटीलच्या विरोधात हाणामारी, दर्शन पाटीलच्या विरोधात मारामारी. लक्ष्मण पवार सर असतील, देशमुख सर आहेत, देवेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय तर निश्चित स्वरूपात फायनल मॅच करिता त्रिशा पाटील मॅडमांकडून जे मात्र एक विशेष असं गिफ्ट होतं ते आपण पाहतोय जे प्राइज होतं. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी आपण पाहतोय 1500 रुपयाचं बक्षीस असेल. तदनंतर बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा ज्याच्यासाठी 1001 रुपयाचं जे मॅडमांनी रोख रक्कम कॅश प्राइज ठेवली. तदनंतर विजयी संघ अंतिम अजिंक्यपद ज्याच्याकडे राहील त्या संघासाठी आपण पाहतोय 7501 रुपयाचं बक्षीस. मॅडमांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम केलं. पुढच्या वर्षी अगदी नवीन खेळाडू तयार होतील आणि निश्चित स्वरूपात या मॅच कडे जास्तीत जास्त कसं चांगलं खेळता येईल. त्रिशा पाटील मॅडम आम्हाला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रात त्यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे दर्शन पाटीलला विकेट मिळाली जी मच निडेड होती आणि दर्शन पाटीलने विकेट मिळवलंय. यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 22 धावा. दुसरं षटक HRNHO हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस
टॉस जिंकल्यानंतर त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि त्याचं उत्तर देत असताना की गोलंदाजी ही आमची ताकद राहिलेली आहे, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय कालच्या दिवसापासून गोलंदाजीवरती देखील सामने बदलवले आणि या वेळेला आपण पाहतायत 22 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉल फेकून झालेत. पुढील होणारा सामना यानंतरचा मेंटेनन्स विरुद्ध आपण पाहतोय एचओ मामॅलेट यांच्यातली सेकंड सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल. तो देखील टॉस आपण करणार आहोत इनिंग्स ब्रेक मध्ये. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार दर्शन पाटील. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. दर्शनने एक जरूर विकेट मिळवली. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय जो दाखल झालाय. यावेळेला आपण पाहू शकाल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय यष्टीरक्षक बीट झाला, परंतु जो लॉंग स्टॉप आणि बॅकवर्ड फाईन लेग मधला जो खेळाडू होता त्यानं शेवटपर्यंत पाहिलं आणि इथे मात्र बॉल फील्ड केला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 2चा खेळ संपतोय. 2 षटकांच्या खेळाअखेर धावांची गती आपण पाहिली तर 22 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया प्रसाद मोरे यांना. अर्थात आपण पाहतोय अक्षय भोईर यांना आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात विशेषतः गोलंदाजीमध्ये दबदबा राहिला नाही, परंतु मागे काय झालंय विसरत नाविन्यपूर्ण तुम्हाला काय करता येईल ही भूमिका तुमच्याकडे असायला हवी. मागे गेलेले क्षण पुन्हा पुन्हा नाही, जे समोर आहे त्यामध्ये तुम्हाला एक आणखीन चांगलं कसं करता येईल, ज्या अनुषंगानं गोलंदाजी आणि संघाला गरज असताना तुम्ही कुठल्या पद्धतीने उभे राहता ही भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे. अक्षय भोईरला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. संध्याकाळच्या सतत अल्लाळीच्या मैदानात सातत्यपूर्ण क्रिकेटसाठी आवर्जून वेळ देणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी खूप महत्वाची भूमिका असेल. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. पहिलाच बॉल फुलर लेनचा. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि आपण पाहतोय दर्शन पाटील यांच्याकडून झालेली चुकी. भरपूर कमी वेळा हे पाहायला मिळतं, परंतु सध्या ते मिळालं. यालाच तर क्रिकेट म्हणतात. चांगले चांगले खेळाडू देखील कधी कॅच सोडू शकतात. चांगले चांगले फलंदाज कधी कधी शून्यावरती बाद होऊ शकतात. चांगले चांगले गोलंदाज कधीतरी खराब गोलंदाजी करू शकतात. यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतात. क्रिकेट गेम इज अनप्रेडिक्टेबल. अनिश्चिततेचा भरलेला खेळ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटलेनचा बॉल. यावेळेला अक्षयची चुकी आणि चेंडू लांब 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 सीमा रेषा पार. अगदी आपण पाहतोय मुख्य रस्त्यावरती चेंडू गेला आणि आजच्या दिवसातला उत्तुंग षटकार 6. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार अक्षय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल सुटला गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कॅच तुम्हाला ही पकडावी लागेल, कारण फलंदाज आहेत त्याने रौद्र रूप धारण केलंय. अगदी आपण पाहतोय स्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. 2 झेल मात्र सुटले आणि 2 झेल सुटल्यानंतर आता संधी पुन्हा पुन्हा नाही. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतो ही भूमिका खूप महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात तर काही लोक मोती काढतात आणि काही लोक फक्त किनारा जवळून पाय भिजवतात. आता संधी मिळाली, इथून मोती काढावे लागतील आणि या वेळेला बॉलला उडवला. चेंडू सीमा रेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करणारा हा आलाय देखणा षटकार 6. 38 धावा धावफलकावरती वेगवान गतीनं आपण पाहू शकाल.
यावेळेला आपण पाहतोय हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला. ज्या वेळेला कॅच सुटली, कॅच नंतर षटकार आला, इथे देखील कॅच सुटली, षटकार नंतर पुन्हा एकदा षटकार आला. म्हणजेच आपण पाहतोय एक एक चेंडू किती महत्वाचा आहे, एक एक मोमेंट क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती आहे 38 ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झालाय तो 5. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. अक्षयच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमण. रोहित गुरुनाथ शर्मा कॉपी बुक स्टाईल न फुल सक्सेसफुल, वंडरफुल, सीमारेषा पार 6. षटक क्रमांक 3 चा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर अगदी जलद गतीने 44 वरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कची एंटायर टीम आम्हाला पाहायला मिळते. जागृत सरावलीचा मात्र ब्रँड. निश्चित स्वरूपात आपण पाहतो अगदी कमी वयात पाटील नेटवर्क्सला जोडले गेले जागृत राऊत आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात एक उत्कृष्ट लाईव्ह डिजिटल ऑपरेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जर आपण पाहिली 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अमोलला इथून चांगली गोलंदाजी करणं अत्यंत महत्वाची भूमिका राहील. इथून जर आपण पाहतोय धावसंख्यांना जर कंट्रोल आवाक्यात आणलं नाही तर दुसऱ्या डावामध्ये थोडंसं कठीण त्रास राहील. शेवटचे 6 बॉल या षटकातले. चांगला चेंडू लाईन ऑर लेंथ न मात्र गोलंदाजी पकडून अगदी जखडून ठेवला फलंदाजाला. सौरभ सारखा फलंदाज ज्याने मात्र दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. पुढील होणारा सामना मेंटेनन्स विरुद्ध एचओ मॅमालेट या 2 कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. सेमीफायनलचा मॅच योगेश याची मात्र झंझावती खेळी. शेवटच्या षटकांमध्ये मात्र काय हाणामारी केली, काय मारामारी केली. 15 धावा ठेवल्या होत्या त्या मात्र सहज रीतीने डन केल्या असं मात्र योगेश आपल्याला पाहायला मिळाला. पुढील बॉल समोरच्या दिशेने या बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक दर्शन आहेत आणि दर्शनच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार आहे का. ऑल राईट 6 धावा. पहिली तर जाऊन पोहोचतोय फलकावरती आतापर्यंत 50 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉस साठी या. 6 आहे. चला जे तिथे खेळाडू वर्ग आहेत, कॅमेऱ्याच्या खाली जे खेळाडू वर्ग आहेत त्यांना विनंती करतो बॅटिंग करणारी टीम तुम्ही थोडं मागे या. लक्षात घ्या पंच आतमध्ये डिसिजन घेतील. थ्रो गोलंदाजी स्वीकारली जाणार नाही. लक्षात घ्या. इथे देशमुख सर मेसेज पोहोचवत आहेत. पंचांच्या निदर्शनास आलं तर खऱ्या अर्थानं तो गोलंदाजाला पेनल्टी अर्थात आपण पाहतोय बंद केली जाईल. 3 धाव्यांची पेनल्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण महत्वाचा मॅच आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये थ्रो गोलंदाजी नाही चालणार. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय भगवंत देतो परंतु नेणारा इथे आपण पाहतो घेऊन जाणारा घ्यायला तयार नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 52 धावा. चला या टॉस साठी या मेंटेनन्स संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. एचओ मामालेट या संघाला विनंती करीन की आपण सेकंड सेमीफायनलच्या टॉस साठी यायचं आहे. अत्यंत महत्वाचा मात्र तो टॉस होईल आणि लक्ष्मण पवार सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपले राकेश सर देखील आहेत आणि त्यांच्या परंतु इन ऍक्शन ते स्वतः देखील असणार आहेत खेळण्यासाठी. पवार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय आणि राकेश सर आपल्याला पाहायला मिळतात. टॉस मात्र इथे होईल आणि सेमीफायनलचा टॉस पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन कव्हर करतील. नो डाऊट ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात.
Heads is call and it is heads. Maintenance won the toss and elected to field first. ऑल राईट, चांगला खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मेंटेनन्स संघ दीपेश पाटील अँड टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढील मॅच मध्ये एक चांगली बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या सेमीफायनल मध्ये फायनलचं तिकीट कुणाला मिळणार हा देखील तेवढा चर्चेचा विषय राहिलाय. धावसंख्यांचा जर विचार केला तर आपण पाहतोय धावफलक धावते ते म्हणजेच आतापर्यंत 56 धावा, अब तक 56 स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमोल पुढचा बॉल घेऊन तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सौरभ यांचा शॉट पुलचा फटका अनसक्सेस राहिला. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडेल. तत्पूर्वी मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे गिरक्या घेतात. बघता बघता 3 धावा इझिली डन. धावसंख्या 3:59. धावसंख्या आपण पाहतोय ग्राफ वाढला, उंचावला. दर्शन पाटील याला महत्वाची भूमिका असेल येणाऱ्या काळात. विथ द बॅट न तुम्हाला भरपूर चांगली उत्तरं द्यावी लागतील, कारण आता गोलंदाजी विशेषतः आकर्षक राहिली नाही. अक्षय भोईरच्या विरोधात हाणामारी झाली, टोलेबाजी झाली, जिथे षटकार चौकारांचा पाऊस पडला. आणि येणाऱ्या काळात तुम्ही देखील फलंदाजी करत असताना तीच फलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देत असताना तुम्हाला ते करावं लागेल. धावसंख्या 59. चेंडूंचा खेळ झालाय अवघ्या 5 आणि अगदी शेवटचा बॉल. मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतायत की शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. चौथं षटक आणि अगदी नाण्याची पहिली बाजू आपण पारखून पाहत असताना हेड्स पाहिलंय. एक शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळात उत्तरार्धात जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला दुसरी डाव देखील अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि आपण पाहतोय फलंदाज बाद होतील. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. धावसंख्या 59 वरती आणि 60 धावांचं टार्गेट हे आपण पाहतोय फलकावरती लागलं गेलं. पुढील मॅचचा टॉस झाला. मेंटेनन्स संघाने आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपण पाहू शकाल आता या 60 धावा कुठल्या पद्धतीने चेज होतील की मग डिफेंड होतील हे सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक. असा गेलो आणि हा असा आलो. ऐकूया प्रसादला.
डावाला सुरुवात, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहतोय सन्मान मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला, यावेळेला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत कळवा. बॉलर सौरभला आपण पाहतात आणि दोन फलंदाज, एका बाजूला भावेश आणि एका बाजूला दर्शन पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. या दोन खेळाडूंकडून भरपूर अशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतात. HON-HR या टीम मध्ये आपण पाहू शकाल. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु यावेळेला चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या वेळेला देखील आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस आणि तदनंतर शार्प टर्न असा मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. HON-HR ही एकमेव अशी टीम ज्यामध्ये निश्चित स्वरूपात फॅक्टरी आणि हेड ऑफिसचे स्टाफ आपल्याला पाहायला मिळाले. एक अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय ही स्पर्धेची आखणी राहिली. 16 संघांना निमंत्रण दिलं आणि 16 संघांमधले हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल पंचांचे दोन हात समांतर एका रेषेमध्ये येतील आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतोय आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 3-2 आणि 2 चेंडूं मागे 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे 60 धाव्यांचं. 60 धावा आपल्याला पाहायला कुठल्या पद्धतीने मिळतील हे देखील तेवढेच महत्त्वाची भूमिका असेल. ऑन साइडला केल्या बॉलला इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला अतिशय चांगलं प्रोटेक्शन. विथ द बॅटनं कामगिरी चांगली राहिली. आता विथ द फील्ड मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतायत. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 3 न जाऊन पोहोचतायत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला खेळायला बघायला मिळेल का? दर्शन निश्चित स्वरूपात बॅटला चुंबन घेतात. ज्या बॅटनं ओळख दिली, ज्या बॅटच्या आतमधनं धावा आल्या त्या बॅटला मात्र विसरून चालत नाही. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 3 आहेत. आतापर्यंत 57 धाव्यांची गरज असेल. चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 21 बॉल 57 धावा, 57 धावा आणि 21 बॉल. मोठ्या फटक्यांचा शोध तुम्हाला सातत्यपूर्ण राखावा लागेल. या सामन्यातला फायनल मध्ये मानकरी कुठला संघ पोहोचेल पुढे येणाऱ्या काळात त्या अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतोय दर्शन पाटीलचा मात्र इथे 105 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण होत आहेत. काही कमालीची फलंदाजी राहिली आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय दर्शन पाटील 105 धावा आणि करिअरनं 2 विकेट या स्पर्धेमध्ये त्याच्या नावी राहिलेले आहेत. असा एक उत्कृष्ट फलंदाज, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका या स्पर्धेमध्ये ज्याची अदा आपल्याला पाहायला मिळाली. दर्शन पाटील करिता आपण पाहतोय त्रिशा पाटील मॅडमांच्या माध्यमातून 551 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्याने 100 धावा पूर्ण केल्या. त्याला अप्रिशिएट करत असताना मॅडम आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक चांगल्या क्रिकेटपटूला ऊर्जा देण्याचं काम त्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. आणि मॅडम स्वतः देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि आज महिलांचं क्रिकेट देखील भरपूर पुढे असतं. स्मृती मंधना आपण पाहिलं, हरमनप्रीत कौर यांना पाहिलं. भरपूर चांगल्या क्रिकेटपटू भारतामध्ये देखील आहेत आणि त्याच पद्धतीनं फेडूनसाठी मॅडमांचं देखील चांगलं क्रिकेट आहे असं निश्चित स्वरूपात देशमुख सरांनी कळवलं. यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे सिंगल डबलचा खेळ देखील पूर्ण करतात दर्शन आणि त्यांच्यासाठी त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 551 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पहिलं षटक फेकण्याकरिता सौरभ आलेत आणि 5 चेंडूंचा खेळ पूर्ण फेकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 वरती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. 50 धाव्यांची गरज. चेंडू आहेत 19, 19 बॉल आणि 50 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. मुख्य व्यासपीठाच्या एंड कडनं पंचांच्या उजवीकडनं डाव्या हाताने गोलंदाजी करतात. हाफ ट्रॅकरचा बॉल होता परंतु फलंदाज भावेश याच्यासाठी तो त्रस्त राहिला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. आता 18 बॉल आणि 50 धावा प्रति षटकामागे तुम्हाला 17 ची सरासरी राखावी लागेल तरी हा 50 धावा येणाऱ्या काळात पूर्ण होतील. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया प्रसाद पाटील यांचं एक सुमधुर गीत.
मॅच मध्ये. धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचतायत. गोलंदाज तयार. जयला आपण पाहतायत नावामध्ये जय, संघाला विजय मिळवून देण्यामध्ये अमूलाग्र वाटा राहील का? चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका. यानंतर आणखीन आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची मॅच देखील तेवढीच महत्वपूर्ण राहील. गोलंदाज जय तयार. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय दर्शन पाटील, त्याच्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन आहे, तदनंतर शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, तदनंतर आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, तदनंतर मिड ऑनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, मिड ऑफला एक खेळाडू, तदनंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे मात्र त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं 11 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. जबरदस्त क्रिकेट राहिलं या स्पर्धेचं. अतिशय सुंदर पद्धतीनं फ्रीडम फार्मा प्रीमियर लीग 2025 चं मात्र एक भव्य असं आयोजन नियोजन. 4 वर्ष अभिमानानं पूर्ण होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू अलॉंग दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत ऑन साइडला निघून गेलाय मिड विकेटला. तिथे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण तैनात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सिंगल एक एक दावेने विशेषतः फरक पडणार नाही. तो म्हणजेच प्रोडक्शन सी या संघाला. आणि आपण पाहू शकाल आता प्रोडक्शन सी संघ कुठल्या पद्धतीनं इथून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर जर आपण तपासून पाहिलं यावेळेला आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळायची तयारी होती आणि त्यावेळेला आपण पाहतोय जैन चेंज ऑफ द पेस फलंदाजाचं माइंडसेट रीड केलं आणि तदनंतर चेंज ऑफ द पेस, बोटांतील जादू, बोटांतील कौशल्य, व्हेरिएशन आणि व्हेरिएशनचा राजा म्हणून जयला आपण पाहतायत. कमालीची गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा तयार. राईट हँड राऊंड डिस्टन्स. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, परंतु आपण पाहतोय अगदी सबमरीन डिलेवरी शरीरापासून दूर ठेवला. परंतु दर्शन पाटीलचा मनसुबा सरळ आहे की ऑन साइडला मोठे फटके खेळण्याची प्रयत्न, परंतु पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स असताना तुम्ही ज्या पद्धतीचा चेंडू आहे त्या पद्धतीचे फटके स्ट्रोक सिलेक्शन करायला हवेत, परंतु ते बघायला मिळालं नाही. डॉट बॉल न मात्र थोडंसं टेन्शन वाढणार आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू अलॉंग दी कार्पेट आला. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं. फेकी ऍक्युरेट आली आणि आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजेच आतापर्यंत 13 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा आगाज होत असताना आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट कसं असावं हे मात्र या स्पर्धेने दाखवलं. अगदी शिस्तबद्ध डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होतील जय. शेवटचा बॉल या षटकातला. भावेश शांत झाले. 13 बॉल आणि 47 धावांचं हे इक्वेशन मैदानाच्या आत. यावेळेला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून क्लिअर करणारा हा अत्यंत महत्वाचा संघर्षाचा चौकार 4. आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल आणि इथं जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 42 ची गरज. सामन्यामध्ये आपण पाहतोय निश्चित स्वरूपात पकड ही सध्या तरी मी सांगेन 60-40 60% प्रोडक्शन सी संघाने या सामन्यामध्ये पकड केले, कारण दर्शन पाटीलला शांत ठेवण्याचा योग त्यांनी निश्चित स्वरूपात जुळवला. आणि आपण पाहू शकाल फुलर यांचा बॉल यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. चेंडूला मात्र गेस करता आलं नाही आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कॅच पकडण्याची चाहत राहिली, परंतु चेंडूने गिरकी घेतली क्षेत्ररक्षकाची आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 11 बॉल 38 धावा आणि 11 चेंडू, अटीतटीचा सामना. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडंसं प्रेशर असेल, कारण सेमीफायनलचा मॅच आहे. इथून जर हरलात तर प्रथम क्रमांकाचं स्वप्न हे मात्र थांबलं जाईल आणि खऱ्या अर्थानं एक संघ फायनलचं गोल्डन तिकीट मिळवेल आणि तदनंतर आपण पाहतोय एका संघाला निश्चित स्वरूपात तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी एक सामना खेळण्यासाठी संधी मिळेल. पुढचा बॉल यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय कुठली चुकी होत नाही. दर्शन इथे झालाय फेल, कारण क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. गॉन. Ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीनं विशेषतः प्रभावी करता आलं नाही. आता फलंदाजीमध्ये जोखीम पत्करावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क हे तो येणाऱ्या काळात आपण पाहतोय एक जबाबदारी स्वीकारून जर मात्र जोखीम पत्कारली तर येणाऱ्या काळात या धावा होऊ शकतात. 38 आर रिक्वायर्ड इन जस्ट 10 बॉल. फुलर लेनचा बॉल होता, परंतु त्या बॉलचा योग्य समाचार घेता आला नाही अक्षय यांच्या माध्यमातून. पंच मात्र दर्शवतील निश्चित स्वरूपात की हा बॉल व्हाईट बॉल +2 म्हणजेच अर्थात आपण पाहतो या 3 धावा. 10 बॉल आणि 35-25 धावांचा डिफरन्स कुठल्या पद्धतीने मात्र कमी करतील की मग प्रोडक्शन सी संघ आपला दबदबा कायम ठेवेल. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, ज्या अनुषंगाने या मॅच मध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय. यावेळेला आपण पाहतो इनसाइड आउटचा फटका, अजिंक्य रहाणे कॉपीबुक स्टाईलने खेळलेला फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, अक्षय भोईरच्या बॅट मधनं आलाय 4. जानू विना रंग सनाय अकबर अकबर अकबर. गाल्ल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31 धावा, 9 चेंडू 31 धावा आणि 9 चेंडू. अक्षय भोईरच्या बॅट मधनं आलाय देखणा फटका. चेंडू चाललाय लांब 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 आणि लांब. षटकार. आणि 25 धावा हे मात्र समीकरण आपल्याला बघायला मिळतं. 8 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. अक्षय भोईर
गोलंदाजीमध्ये विशेषतः प्रभावी करू शकला नाही, परंतु फलंदाजीनं मन मोहित फलंदाजी. 8 बॉल आणि 25 ची गरज. बॅटची कड आणि इथे मात्र यष्टीरक्षक देखील बीट झालेत. बॉल चाललाय मागे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग स्टॉपला आणि बघता बघता आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि 2 धावा देखील मिळतील. आता 7 बॉल आणि 23 धावा या षटकांमध्ये. जर या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय 19 किंवा 17 धावा राहिल्या तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल आणि प्रेक्षकांना देखील तेच हवं आहे. एंटरटेनमेंट पूर्ण झालं पाहिजे, ज्या अनुषंगाने हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मेंटेनन्स संघ आपण रेडी राहायचंय. फिल्डर सेटअप करून घ्या, अरेंज करून घ्या. गोलंदाज तुमचे गोलंदाजी प्लॅनिंग करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ जायला नको. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधनं हा देखील फटका खेळला. सिंगल मात्र मिळतो. ते गणेश मात्र फील्ड करतील आणि बघता बघता आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खराब फेकी राहिली आणि इथे मात्र 3 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. लगोरीचा खेळ चाललाय की काय खऱ्या अर्थानं आपण पाहतो. आता 6 बॉल आणि 20 ची गरज. 20 ची गरज आणि 6 बॉल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया संगीत कक्षात. डीजे किरण NGGGG लग बग माझा सहा बॉल आणि 20 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात फेडुल फार्मा प्रीमियर लीग 20-25 मात्र अतिशय देखणं आयोजन नियोजन आणि ज्यामध्ये आपण पाहू शकाल सामन्याला सुरुवात होईल जिथे 6 बॉल आणि 20 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात गणेश. फलंदाजीने मात्र प्रभावी केलं याच गणेशने. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती 6 बॉल 20 धावा डिफेंड होतील की मग चेज होतील याचं महत्वाचं गणित मैदानाच्या आतमध्ये. सहा बॉल आणि 20 धावा. चला वेळ जास्त घेऊ नका. यानंतर आणखीन 3 सामने. वेळेचा विचार केला 3:30 वाजलेत. लक्षात घ्या बक्षीस वितरण अनेक कार्यक्रम अत्यंत महत्वाचे असतील. 6 बॉल आणि 20 धावा. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय पंचांनी दर्शवलं की मिसिंग लेग स्टंप आणि यावेळेला आलेत पायावरती लेग बाईज आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आता 5 बॉल आणि 19 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज आहेत ते म्हणजेच भावेश, परंतु भावेशचा जो स्वाभाविक खेळ आहे तो थोडासा शांत राहिला. मोठ्या फटक्यांसाठी त्याला निश्चित स्वरूपात निवडलं जातं, परंतु ते मोठे फटके थोडेसे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये शांत राहिले आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो थोडासा चाचपडतायत. जवळपास त्यांनी 6 चेंडूंचा खेळ केला आणि धावसंख्या देखील त्यांच्या बॅटमधनं 6 आलेत. म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करताय. त्यांच्या सातत्याने स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीने 300-350च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करत असतात. पुढचा बॉल पुनर्लेनचा बॉल होता. यावेळेला आपण पाहतोय इनटू दी कॅप मध्ये चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. मिळाला चौकार 4.
अभिजित पवार यांच्याकडून 3 षटकारांकरिता आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामना जिंकणं महत्वाची भूमिका असेल. आता चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय राहिलेला तो म्हणजेच 4 आणि 4 मध्ये गरज आहे ती म्हणजेच 15. 3 6 ला अभिजित पवार यांच्याकडून आपण पाहतोय कॅश प्राइज आहे. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड न खेळलेला फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. निर्णय चुकीचा घेतला. इथे फील्ड करायचा होता. कॅचच्या प्रयत्नात फलंदाजाला आपण पाहतोय संधी मिळाली आणि हा चौकार शोधला. आता 3 बॉल आणि 11 धावा. मेंटेनन्स संघाचं लक्ष लागून राहिलं या मॅच कडे की फायनल मॅच मध्ये कुठला संघ जाईल आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये आमची तयारी कुठली असेल त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 3 बॉल 11 धावा. 11 धावा आणि 3 बॉल नेल बायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू भरपूर काही सांगून जाईल. या चेंडूवरती मॅचचं गणित आणखीन थोडंसं प्रेशर वाढेल कुठल्या तरी एका संघावरती. पुढचा बॉल पुदर बॉल होता परंतु यावेळेला आपण पाहतोय या सिंगल तर परिपूर्ण झाली. आता दुसरीचा प्रयत्न राहील का आणि बघणं मात्र बाद व्हावं लागतं. विकेटचं पतन. प्राइसलेस विकेट गॉन. चेंडू आणि 10 धावा. हे मात्र मॅचचं समीकरण पाहायला मिळतं. मेंटेनन्स टीम देखील आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 2 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार 1 चौकार. विजयाचा तुरा विजयाचा झेंडा फायनलचं तिकीट. अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल आणि 10 धावा. नवीन फलंदाज दीपेशला आपण पाहतायत. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आता 2 बॉल आणि 9 धावा. गणेश यांना आपण पाहतायत एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी प्रेशर जरूर असणार कारण सामना देखील त्याच पद्धतीचा आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. इथून चुका झाल्यात तर एक्झिट पोलला आपल्याला पाहायला मिळतील. आता सध्या 2 चेंडू आणि 9 धावा हे मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती अर्जित करायचे आहेत. 2 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 2 चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना चालू आहे. एक चांगली मॅच कशी असावी आणि मात्र याचं तंतोतंत मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा ब्लास्ट. विजयाचा शिक्का विजयाचा झेंडा जवळपास मूर्तब होत असताना HRNHO या संघाला पाणी पाजत असताना शांत. चला एका बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल आणि आता 9 ची गरज. गोलंदाजाला फक्त खेळपट्टीवरती फेअर चेंडू हाताळायचा आहे. काही विशेष करायची गरज नाही. आता आपण पाहू शकाल 1 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. काय सामना रंगला. मेंटेनन्स आपल्याला प्रोडक्शन सी हा संघ पाहायला मिळतोय. कामगिरी चांगली राहिली आणि त्याच प्रत्युत्तर देताना मात्र आपण पाहतोय HRNHO संघ मात्र थारातीर्थी पडला. नतमस्तक झाला आणि आता शेवटच्या बॉल वरती कुठलीही चुकी न करता गणेशला फक्त चेंडू हाताळायचा आहे. 1 बॉल 9 ची गरज. नो बॉल घोषित केलाय ओव्हरस्टेपिंगचा. या वेळेला आपण पाहतोय ओव्हरस्टेपिंग आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्या बॉलला मात्र मिस केलं. आता 1 बॉल आणि 8 ची गरज. कहाणी में ट्विस्ट. पुढचा बॉल फ्रीटचा. सनीभाई कंपल्सरी चेज असेल सेमीफायनलची मॅच. ऑल राईट. लीग स्टेजचे सामने संपलेत. आता हे मात्र डू ऑर डाई कंपल्सरी चेज आपल्याला मॅच पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 8 ची गरज. 1 बॉल 8. इथे जर आपण पाहिलं तर पंचांनी दर्शवलंय की बॉल निश्चित स्वरूपात चांगल्या स्टम्प्स वरनं आणि इथे मात्र विजयाचा शिक्का मूर्तब करत असताना आपण पाहतोय प्रोडक्शन सी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस डीजे.